नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज कोणकोणत्या महत्त्वाच्या 3 बातम्या त्यावर नजर टाकणार आहोत. सगळ्यात मोठी बातमी म्हणजे सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामाची. आणि या ड्रामानंतर ममता बॅनर्जी यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. त्या कोलकात्यामध्ये सध्या आंदोलन करतात आणि त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधकांनी देखील त्यांना एकीकडे पाठिंबा दिलाय. राज्यातली महत्त्वाची घडामोड म्हणजे आज रायगड सिद्धीमध्ये अण्णांचं एकीकडे उपोषण सुरू आहे, ज्याचा 6वा दिवस आहे. आज राज ठाकरे देखील त्यांची भेट घेण्यासाठी काही वेळातच रायगड सिद्धीत पोहोचतात. आणि मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबई महापालिकेचं बजेट आज सादर होत आहे. राज्यातली महत्त्वाची घडामोड म्हणजे अण्णांचं उपोषण सुरू आहे. 6वा दिवस आहे आणि त्यांची तब्येत आता उपोषणामुळे खालावली असं कळत आहे. 8 तारखेपर्यंत सरकारनं मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही तर पद्मभूषण पुरस्कार केंद्राला परत करू असा इशारा अण्णांनी दिलाय. काल मुख्यमंत्र्यांमध्ये अण्णांमध्ये फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर अण्णा उपोषण सोडतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज गिरीश महाजन पुन्हा एकदा राज्य तसंच केंद्राचं पत्र घेऊन रायगड सिद्धीत येत आहेत आणि त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील अण्णांची भेट घेणार आहेत. कालच राज ठाकरे रायगड सिद्धीसाठी मुंबईहून रवाना झालेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील काल अण्णांची भेट घेतली आहे. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह अनेक मागण्यांसाठी अण्णांनी रायगड सिद्धीमध्ये 6 दिवसांपासून या उपोषणाला सुरुवात केली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, उपोषणाचा 6वा दिवस येऊन ठेपलेला आहे. आज देखील महत्त्वाचे राजकीय नेते त्यांच्या भेटीला येतात. आताच आणखीन काय अपडेट्स? आपण बघतोय रायगड सिद्धीमध्ये अण्णांचं हे उपोषण सुरू आहे आणि आज गिरीश महाजन पुन्हा एकदा त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. रायगड सिद्धीमधली ही सध्या दृश्य आपण बघतोय. राज ठाकरे देखील आज अण्णांची भेट घेण्यासाठी रायगड सिद्धीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते देखील अण्णांची भेट घेतील. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे की अण्णांच्या जीवाशी खेळू नका असा एक प्रकारे इशारा त्यांनी काल सरकारला दिलेला होता. अधिक माहिती घेणार आहोत. अद्वैत आता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता. अद्वैत, आत्ताचे काय काय अपडेट्स? कारण आज महत्त्वाचे राजकीय नेते भेटणार आहेत अशी देखील माहिती कळतेय. कदाचित उपोषण मागे घेतलं जाईल अशी काही शक्यता वर्तवली जाते. रेणुका, 3 महत्त्वाच्या भेटी आहेत. सुरुवातीला सगळ्यात आधी राज ठाकरे जे पुण्यावरून साधारणतः पावणेवर निघालेले आहेत, 10:30 पर्यंत ते पोहोचतील आणि अण्णांची भेट घेतील. त्यानंतर अशोक चव्हाण हे देखील दुपारी येणार आहेत आणि गिरीश महाजन जे सरकारकडून अण्णांची मनधरणी करतात ते पण येत आहेत. उपोषण संपेल असं वाटत नाही. त्याचं स्पष्ट कारण आहे, कारण अण्णा हे लोकपालाच्या नेमणुकीच्या मागणीवरती ठाम आहेत आणि लोकपालाची जी नेमणूक आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, म्हणजे मोदींच्या. त्यामुळं मोदीतर्फे गिरीश महाजन कशी शिष्टाई करू शकतील माहीत नाही, कारण अण्णांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 5 वर्ष झालं कायदा होऊन पण अजूनही लोकपाल नेमलेलं नाही आहे आणि भाजपने लोकपाल नेमण्याचं अण्णांना लेखी दिलेलं होतं. अण्णांनी जे आंदोलन केलं होतं तत्कालीन UPA मनमोहन सिंग सरकार विरोधामध्ये, त्याला भाजपने पाठिंबा दिला होता. परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर मात्र भाजप हे अण्णांच्या या मागणीकडं त्यांनी सपशेल पाठ फिरवलेली आहे. 40 पत्र लिहिली मोदींना, एकाही पत्राचं उत्तर दिलं नाही असा अण्णांचा दावा आहे. उलट अण्णांना उपोषणासाठी शुभेच्छा असं पत्र आलं अशी ही चर्चा आहे. त्यामुळे कुठंतरी अण्णा जे आहेत ते ठाम आहेत. अण्णांनी 8-9 फेब्रुवारीपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर आपण पद्मभूषण परत देऊ असंही सांगितलेलं आहे. त्यामुळं अण्णा तरी ठाम आहेत. त्यांची तब्येत खालावते, त्यांची प्रकृती बघता, वय बघता त्यांनी उपोषण करू नये असं मुख्यमंत्री म्हणतात, सगळेच म्हणत आहेत. परंतु अण्णांचा निग्रह आपल्याला माहिती आहे, ते काहीतरी पदरात पडल्याशिवाय मागं घेणार नाहीत असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळं आता बघायला लागेल की गिरीश महाजन यांची जी शिष्टाई आहे ती कितपत त्याला फळाला येते. ह्याच्या आधी 2दा जरूर मागच्या काळामध्ये अण्णांची बंधने त्यांनी केलेली आहे, परंतु यावेळी अण्णांचा निग्रह ठाम आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी जो इशारा दिलेला आहे, राज ठाकरे जे भेटीला येत आहेत, अशोक चव्हाण जे येत आहेत, त्यामुळं इथं ज्या घडामोडी आहेत त्या वाढलेल्या आहेत. परंतु याचा अर्थ अण्णा बदतील नमतील असं अजिबात घेता कामा नये. त्यामुळं या सगळ्या चर्चेनंतरच कळू शकेल. पण आत्ता तरी सध्या आपण असं म्हणू शकतो की अण्णांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की तुम्ही लोकपालची नेमणूक करा, त्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही आणि 8 तारखेला जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर पुरस्कार वापसी
म्हणजे पद्मभूषण याच्या आधी पद्मश्री त्यांनी परत केलेली आहे, त्याच धर्तीवरती पद्मभूषण सुद्धा आपण परत करू. निश्चितच. धन्यवाद अद्वैत. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय अद्वैत म्हणतायत त्याप्रमाणे आज महत्त्वाच्या गाठीभेटी आहेत. राज ठाकरे तिथे पोहोचतायत, त्याचबरोबर गिरीश महाजन पुन्हा एकदा शिष्टाई करण्याचा प्रयत्न करतील आणि अशोक चव्हाण देखील त्यांच्या भेटीसाठी जात आहेत. पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबईकरांसाठी महत्त्वाची, कारण एकीकडे निवडणुकांचं वारं व्हायला लागलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा येत्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला जाईल. पालिका आयुक्त अजय मेहता आज स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. मुंबईतल्या वाहतुकीला गती देण्यासाठी विविध तरतुदी अर्थसंकल्पात असण्याची शक्यता वर्तवली जाते. मोठे प्रकल्प आणि नागरी सुविधांसाठी निधीची कमतरता पडू नये यासाठी पालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या विविध परवान्यांच्या शुल्कात वाढ केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत. उदय, मुंबईकरांसाठी आजचा दिवस निश्चित महत्त्वाचा म्हणावा लागेल, अर्थसंकल्प सादर होतोय. अगदी बरोबर आहे. मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण त्यांच्या शहरातील सर्व पायाभूत सुविधा असेल किंवा इतर विकास प्रकल्प असेल या संदर्भातला महत्त्वाचे निर्णय आणि त्यांना अनुमती देण्याचं काम जे ते आजच्या बजेटमध्ये होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं. देशातल्या इतर 7 राज्यांपेक्षा मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे जास्त आहे. अगदी केरळ सारख्या राज्यापेक्षाही मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे सगळ्यात मोठं बजेट आहे. त्यामुळे या बजेटमधून मुंबईकरांसाठी काय काय आज निघणार आहे ते पाहावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी, जवळपास 1 लाखाहून अधिक कर्मचारी आहे, त्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा या संदर्भात काल निर्णय झालेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापालिकेचे आयुक्त अजय मेहता आणि कामगार संघटनाचे प्रतिनिधी त्यांची काल महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. त्यामुळे मुंबईकर जे वाट पाहतात, मुंबई महापालिकेचे कर्मचारी जरी आनंदात असले तरी मुंबईकरांना आनंदासाठी काय मिळणार आहे हे पाहावं लागणार आहे. कारण मुंबईच्या जे इतर पायाभूत सोयीसुविधा त्यासाठी खास जोर दिला जाणार आहे. मुंबईचा जो कोस्टल रोड असेल किंवा पूर्व पश्चिम जे मार्ग जोडण्याचा प्रकल्प असेल त्यांना खास करून अनुमती देऊन त्यांना निधी मंजूर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचं जकात रद्द झाल्यामुळे जे कर उत्पन्न घटलेलं आहे ते कर उत्पन्न पुन्हा वाढवण्यासाठी जे मालमत्ता कर जे आहे ते आणि इतर त्याचबरोबर परवानग्यांसाठी लागणारे जे शुल्क आहे, कर आहे, ते वाढवण्यासाठी एकूण मुंबई महानगरपालिका विचार करते आहे. त्या संदर्भात किती आज नियोजन होतं ते पाहावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांच्या खिशाला किती कात्री लागणार आहे किंवा मुंबईकरांना काय सोयीसुविधा देणार आहे मुंबई महानगरपालिका हे पाहावं लागणार आहे. इतर विकासात्मक अनेक प्रकल्प असले तरी मुंबईकर जे वाट पाहतात की मुंबईकरांना चांगल्या सुविधा पाहिजे, खड्डेमुक्त रस्ते पाहिजे, त्या खड्डेमुक्त रस्ते निर्मितीसाठी मुंबई महानगरपालिका काय करणार आहे हे सगळं पाहावं लागणार आहे. आणि गेल्या वर्षी आपण म्हणू शकतो की वास्तववादी जो अर्थसंकल्प आहे तो मुंबई महानगरपालिकेने मांडला होता. जवळपास 27,000 कोटींचा जो अर्थसंकल्प होता. यावेळी हा अर्थसंकल्प 5,000 कोटीहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. जवळपास 32,500 कोटींपर्यंत हा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे. रेणुका, निश्चितच धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. घनकचरा व्यवस्थापन असेल त्याचबरोबर खड्डेमुक्त रस्ते ही देखील एक महत्त्वाची मागणी मुंबईकरांची सातत्यानं राहिलेली आहे. निवडणुका जसच्या जवळ येत आहेत तसा विरोधकांवर टीका करताना नेत्यांचा तोल ढासळत चाललाय. मुख्यमंत्र्यांनी काल माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव न घेता त्यांना मुके पंतप्रधान असं त्यांची उपमा त्यांना दिली आहे. तर खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून संबोधलंय. दोन्ही नेते मुंबईत पार पडलेल्या सीएम चषक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात काल बोलत होते. येत्या निवडणुकीत भाजपला मतदान केलं नाही तर ते मोदींचं नव्हे तर तुमचं नुकसान असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित जनतेला आवाहन केलं. काल मुंबईतल्या शिव परिसरातल्या सोमय्या मैदानावर हा बक्षीस पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राज्यातल्या 43 लाख युवक युवतींनी सीएम चषक स्पर्धेत काल सहभाग घेतला. मी तुम्हाला सवाल विचारतो, कुठे होता 2014चा भारत? काय होती अवस्था भारताची? या भारतामध्ये एक पंतप्रधान होते पण ते मुके होते, कारण त्यांच्या बोलण्यावर बंदी होती. एक या ठिकाणी हे राज्य चालायचं ते कोणीतरी मागे रिमोट कंट्रोलनी चालवायचं. या देशावर आक्रमण झालं तर त्या आक्रमणाला उत्तर देऊ की नको देऊ असा प्रश्न पंतप्रधानांना पडायचा. आणि मग ते मॅडमला विचारायचे, मॅडम मी काय करू? मग मॅडमनी सांगितलं तुम्ही आक्रमण करा तर आक्रमण करायचे, मॅडमनी सांगितलं बसून राहा तर तुम्ही बसून राहायचे. खरं म्हणजे आपल्याला असं वाटायचं की त्यांचीच काहीतरी चूक आहे. पण ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर पाहिल्यानंतर लक्षात आलं माणूस सज्जन होता पण खुर्चीला बांधला गेला होता.
अगर आप सबकी सुनते भी हो, दिखाते भी हो कि आप सबकी सुनते हैं, लेकिन शकुनी मामा की तरह महागठबंधन में सब जगह अपनी नाक लगा लगा के महाभारत शुरू कर दी है, ऐसे आप एनसीपी के शरद पवार भी हो, ये ऐसी महागठबंधन की बात है। आणि याच कार्यक्रमात हाऊस द जोशचा नारा देखील ऐकायला मिळाला। जोश हाई है तो मैं पूछना चाहता हूं, हाउस द जोश, हाउस द जोश, हाउस द जोश, जय हिंद, जय हिंद। जोश हाई है तो मैं पूछना चाहता हूं, हाउस द जोश, हाउस द जोश, हाउस द जोश, जय हिंद, जय हिंद। आणि आता बातमी आहे काँग्रेसची डोकेदुखी थोडीशी वाढवणारी, कारण राज्यात लोकसभेच्या सगळ्या म्हणजे 48 जागांवर वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करणार आहे, अशी घोषणा भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये केली आहे। माळशिरसमध्ये ते बोलत होते। प्रकाश आंबेडकरांनी याआधी काँग्रेसकडे 12 जागांची मागणी केली होती, पण तो प्रस्ताव काँग्रेसनं मान्य केला नव्हता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची नवी मागणी त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी केली। किंवा ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा होतात त्या त्या ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर करणार, कारण का 1800 पेक्षा जास्ती गावं आहेत, उमेदवारांना त्या गावामध्ये फिरण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि त्या दृष्टीने आमचा लिमिट जो होता की आम्ही कुठपर्यंत थांबू शकतो तो 30 तारीख आम्ही अगोदरच देऊन झाली होती। काँग्रेस तिथे काहीच करायला तयार नाही आहे आणि म्हणून आमचा नाईलाज आहे की आम्हाला आता 48 ते 48 जागा लढाव्या लागतील।